राज्यातील राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र झालाय। काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टमधून धनंजय मुंडेंवर सुद्धा निशाणा साधण्यात आलाय। धनंजय मुंडे हे बीडचे हुकुमशाह आहेत का असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय। यावर मी एक साधा आमदार आहे, मला का टार्गेट केलं जाते असा सवाल करत धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडेंवर अतिशय तीव्र शब्दात टीका केली आहे। मी इत्तू साहेब आहे, इत्तू साहेब आहे, क्या आहे मेरा म्हणून मला संपवण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय त्याच्यासाठी जातीपातीचं राजकारण जे केलं जातंय आणि एकाच समाज घटकाला या ठिकाणी बदनाम करून त्या ठिकाणी जे केले जाते ते माझ्यासारख्यानी आजपर्यंत जीवनात कधी जात पात धर्म न पाळता कधी अंगाला शिव पण दिलं नाही न पाळता काम करणाऱ्या व्यक्तीला जर असं मी जातीचं करतोय मी फलानं करतोय हे जे चाललंय त्यामुळे मी उद्विग्न होऊन माझ्या मनातलं बोललो की अशा परिस्थितीत आज जे काही राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली त्यात खरंच आपण सूट होतो का हा विचार माझ्या मनात आला म्हणून मी ते व्यक्त झालो। राजकारण तापण्याचा विषय काय, मूळ मुद्दा काय आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे, पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे। पत्रकारांनी तर विचारलेच पाहिजे, मात्र नागरिक विचारत असेल तर त्याची उत्तर दिली पाहिजे। आपल्यावर जर आरोप होत असतील समाजकारणात राजकारणात सार्वजनिक जीवनात त्याचे देखील उत्तरे दिल्या गेली पाहिजे। मात्र आपण बघितलं की ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहेत, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा एक परसेप्शन असणारा एक कीर्ती त्यांची असणारा अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत। त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे।